मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता जवळपास सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. परंतु मित्रांनो, काही माता भगिनीच्या खात्यावर अजून सुद्धा हे पैसे जमा झालेले नाहीत. मित्रांनो, काही महिलांना जुलै आणि ऑगस्टचे असे मिळून 3,000 रुपये मागील वेळेस जमा झाले आहेत. परंतु यावेळेसचा तिसरा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाहीत. तर काही महिलांना 1,500 रुपये मिळाले, परंतु मागील 2 महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत. तर दुसरीकडे अशाही काही माता भगिनी आहेत ज्यांना अजून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. मित्रांनो, तुम्हीही यापैकीच एक असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पैसे न येण्यामागे कोणती प्रमुख 3 कारणे आहेत याची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तसेच पैसे येण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे जेणेकरून तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळेल, हेही मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक अपडेट्स मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळी अशीच घेऊन येत असतो. मित्रांनो, चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते यापूर्वीच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये देण्यात आले होते. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ हस्तांतरित करण्यात आला होता. आणि आता लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला गेलेला आहे. मित्रांनो, यामध्ये ज्या महिलांनी 24 ऑगस्ट नंतर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज केले होते, अशा महिलांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आला आहे. तसेच ज्या माता भगिनींना या योजनेचा मागील 2 हप्ते मिळाले आहेत, अशा महिलांनाही या योजनेचा जो काही तिसरा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये आहेत, हेही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी समजून घ्या की ज्यांनी 24 ऑगस्ट नंतर तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज केले होते, अशा महिलांना मागील 2 हप्ते आणि चालू तिसरा हप्ता म्हणजेच एकूण 4,500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. मित्रांनो, आणि ज्या महिलांना काही त्रुटीमुळे लाभ मिळालेला नव्हता मागच्या वेळेस, मग ते बँक आधार सेटिंग असो किंवा मग आणखी कोणता प्रॉब्लेम असो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर त्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मित्रांनो, आता तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे मी सांगणारच आहे. परंतु त्याआधी जाणून घेऊयात की प्रमुख 3 कारणे कोणती आहेत मित्रांनो, ज्यामुळे तुमचे पैसे हे आलेले नाहीत. मित्रांनो, पहिलं कारण म्हणजे तुमच्या फॉर्मचं स्टेटस. हो मित्रांनो, जर तुम्ही नुसता फॉर्म भरून या योजनेचे पैसे येण्याची वाट पाहत असाल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस हे एकदा पाहायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडून या योजनेसाठी फॉर्म भरला असाल तर त्यांना विचारा. मित्रांनो, कारण या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह असणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर तुमचा अर्ज पेंडिंग, इन रिव्ह्यू, रिजेक्ट यापैकी कोणत्याही स्थितीत असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा, या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता दुसरं कारण मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दुसरंच आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे तुमचं आधार लिंकिंग स्टेटस. मित्रांनो, 80% महिलांना या एका कारणामुळे या योजनेचे पैसे आलेले नाहीत. मित्रांनो, आता बऱ्याच महिलांनी या योजनेचा फॉर्म भरताना बँक अकाउंट एक दिलेलं आहे आणि त्यांच्या आधारला हे दुसरंच बँक अकाउंट लिंक आहे, आणि त्या भगिनी जे काही फॉर्म भरताना बँक अकाउंट दिलं होतं त्यामध्येच पैसे आले की नाही हे चेक करायचे आहेत. मित्रांनो, परंतु मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म भरताना कोणतंही अकाउंट दिलेला असू दे मित्रांनो, त्याचा या ठिकाणी काही एक संबंध नाही, कारण हे पैसे DBTने येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, जे बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक असेल त्या अकाउंटमध्येच हे पैसे जमा होतील. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काहींनी पैसे आले नाहीत म्हणून दुसरं बँक अकाउंट आधारला लिंक केलं, पण त्यांनी ते लिंक करण्याआधी हे चेकच केलं नाही की त्यांच्या आधारला कोणती बँक लिंक आहे, बँक लिंक आहे की नाही, त्याचं स्टेटस काय आहे, ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे, या गोष्टी त्यांनी पाहिल्याच नाहीत. मित्रांनो, आणि त्यामुळे त्यांचं
जे काही पहिलं अकाउंट होतं त्यामध्ये पैसे जमा झाले सुद्धा असू शकतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी हे चेक करायचं आहे की तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे, त्याचं स्टेटस काय आहे. आता हे कसं चेक करायचं याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. त्याची लिंक मी वरती आय बटनवर किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मित्रांनो, तो पाहून घ्या. आणि तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक प्लेलिस्ट आपण तयार केली आहे मित्रांनो, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनवर देतो मित्रांनो, तीही तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ते पाहायचं आहे आणि तुमच्या आधारला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये तुम्हाला जाऊन एकदा पाहायचं आहे मित्रांनो. तुमचे पैसे त्या अकाउंटमध्ये जमासुद्धा झालेले असू शकतात मित्रांनो. आता मित्रांनो तिसरं कारण म्हणजे या ठिकाणी बघा, काही ठिकाणी बऱ्याच महिलांना बोललं जात आहे की तुमचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे, तुम्हाला आता नवीन अर्ज भरून द्यावा लागणार आहे, मला एवढे पैसे द्या, मी तुमचा अर्ज पुन्हा भरून देतो वगैरे वगैरे. मित्रांनो या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तो रिजेक्ट होऊ शकत नाही मित्रांनो. ही गोष्ट खरी आहे की काही गैरप्रकारामुळे सुरुवातीला जे अर्ज मंजूर झाले होते अशा अर्जांची सुद्धा फेरतपासणी झाली होती मित्रांनो, आणि यामध्ये काही अर्ज बाद सुद्धा केले गेले आहेत मित्रांनो. परंतु जर तुम्ही योग्य कागदपत्रे आणि अचूक माहिती दिली असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची काहीच गरज नाही मित्रांनो. तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही मित्रांनो, तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील मित्रांनो. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर कोणी तुमचा अर्ज भरून देण्याबाबत पैसे वगैरे मागत असेल तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की अंगणवाडी सेविके व्यतिरिक्त दुसरं कोणीही या योजनेसाठी तुमचा अर्ज भरू शकत नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जर कोणी अशा प्रकारची मागणी तुमच्याकडे करत असेल तर माझी एक विनंती आहे, प्लीज अशा कोणत्याही गैरप्रकाराला बळी पडू नका. तुम्हाला जर योजनेसाठी नवीन अर्ज करायचा असेल, जर तुम्ही यापूर्वी योजनेसाठी अर्ज केला नसेल तर फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच तुम्हाला अर्ज करायचा आहे, दुसरीकडे कुठेही नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मित्रांनो बऱ्याच महिलांना एकाच वेळी DBT केलं जात आहे मित्रांनो, त्यामुळे पैसे जमा होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही, थोडी वाट पाहायची आहे मित्रांनो. लवकरच हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील मित्रांनो. येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे तुम्हाला जरूर मिळतील मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही मित्रांनो, थोडी वाट पाहायची आहे. आता मित्रांनो जर तुमच्या सर्व बाबी अगदी अचूक असतील आणि तरीही तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला मी एक नंबर देतो मित्रांनो. नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. हा नंबर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक आहे मित्रांनो. यावरती तुम्हाला तक्रार करायची आहे मित्रांनो. आता ही तक्रार कशा प्रकारे दाखल करायची याचाही व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे मित्रांनो. त्याची लिंक वरती आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मित्रांनो, तो पाहून घ्या मित्रांनो आणि तशा प्रकारे तक्रार करा मित्रांनो. मी अशाच प्रकारची तक्रार केली मित्रांनो आणि माझे पैसे या ठिकाणी 1 ऑक्टोबर रोजी जमा झाले मित्रांनो. मी याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तुम्हाला अशाच प्रकारची तक्रार करायची आहे जर तुमचे पैसे जमा झाले नसतील. त्यानंतर तुमचे मित्रांनो काही वेळा तुमचे पैसे नक्की जमा होतील मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट होती, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.